ज्येष्ठ पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेला पाली भाषेत जेठ मासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारण जून महिन्यात येते. भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना याच पौर्णिमेला घडल्यात, त्याचा संक्षिप्तपणे परिचय असा. 1. सुजातास धम्मदीक्षा. भगवान बुद्ध महापरिनिर्वाणापूर्वी आनंदाला म्हणाले, आनंदा, संपूर्ण जीवनातील 2 भोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक सुजाता द्वारा दिल्या गेलेली खीर आणि दुसरे चुनचे अंतिम भोजन. पहिल्या भोजनामुळे मला सम्यक संबोधी प्राप्त झाली, तर दुसऱ्या भोजनामुळे मला महापरिनिब्बाण प्राप्त होत आहे. अशा शब्दात भगवान बुद्धांनी सुजाताद्वारा अर्पण केलेल्या खिरीचे महत्त्व वर्णन केले आहे. त्यामुळे बौद्ध इतिहासात सुजाताला व तिने दान केलेल्या खिरीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानप्राप्तीसाठी गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत भीषण होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता. ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते, त्या ऐहिक दुःखविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. तेव्हा गौतम स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. तेव्हा त्याला प्रश्न पडला की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय, ज्याची शक्ती नष्ट झाली आहे. भूल, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, कल्यामुळे ज्यांचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठवायचे आहे, ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो ते कसे गाठू शकेल. खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. हा गौतमाचा विचार सुरू असताना सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुप्पतीठ नावाच्या घाटावर त्यांनी आंघोळ केली आणि मग ते अन्न ग्रहण केले. उपासतापास व्रतवैकले व क्लेशाने शरीर क्षीण करून सत्य सापडत नाही, अशी त्याची खात्री झाली. नव्याने दुःख निवारण आणि सत्य साक्षात्काराच्या शोधार्थ त्यांनी प्रवास केला. पुढे बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना सुजाताला दिलेल्या वचनाची आठवण झाली. त्या वचनपूर्तीसाठी त्यांनी सुजाताचा शोध घेतला. सुजाताच्या घरी प्रत्यक्ष जाऊन सुजाता, तिचा पती व तिचा पुत्र यश यास धम्माची दीक्षा दिली. सुजाताचे हे वाराणसीत एकमेव कुटुंब असे होते की ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार दीक्षा ग्रहण केली. सुजाताविषयी तथागत बुद्ध म्हणाले की, भिक्खूंनो, माझ्या उपासिकांमध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे. सहपरिवार सुजातास दिलेला दीक्षेचा दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. 2. तपूस आणि भाल्लिकाची धम्मदीक्षा. भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते 1 महिना बोधिवृक्षाखाली राहिले. नंतर 5व्या आठवड्यात ते निग्रोध वटवृक्षाखाली गेले. 1 आठवड्याच्या तेथील वास्तव्यानंतर त्यांनी मुचलिंद नावाच्या पर्वताकडे प्रस्थान केले. तेथील राजायतन वृक्षाखाली ते 1 सप्ताह थांबले. पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे तपूस आणि भल्लिक हे 2 बंधू येताना दिसले. ते 2 बंधू व्यापारी होते. ते 5 गाड्यावर माल लाटून त्या रस्त्याने जात होते. ते उत्कलहून ओरिसा, मध्यदेशाकडे व्यापारासाठी निघाले होते. भगवान बुद्ध दिसताच त्या दोन्ही व्यापारी बंधूंनी त्यांना वंदन केले. भगवंताला त्यांनी मध व पोळ्या दिल्या, त्या खाद्य पदार्थाचा स्वीकार करावा अशी विनंती केली. भगवंतांनी त्यांची भेट स्वीकारली. आपण अर्पण केलेल्या वस्तूंचा भगवंतांनी स्वीकार केला हे पाहून त्यांनी वंदन केले. ते भागवंतांचे उपासक झाले. त्यावेळी संघाची स्थापना झाली नव्हती. म्हणून भगवंताला शरण जातो
धम्माला शरण जातो या 2 वाचनांनीच ते शरण गेले. यास्तव त्यांना द्विवाचिक उपासक म्हणतात असा उल्लेख महावग्गाच्या आरंभी सापडतो. आम्ही आपले अनुयायी आहोत या नात्याने आपल्या धम्माचे सर्व नियम आम्ही अंतःकरणपूर्वक पळू याकरिता आपण आम्हास सद्धम्माची दीक्षा द्यावी अशी नम्र विनंती त्या व्यापारी बंधूंनी भगवंताला केली. त्यानुसार भगवंतांनी त्यांना उपासक या नावाने संबोधले. त्यांना धम्मात प्रवेश दिला. त्या काळात भगवान बुद्धाचा संघ अस्तित्वात नव्हता. भगवान बुद्धाच्या उपासनेचे काही चिन्ह आपणाजवळ असावे अशी त्या व्यापारी बंधूंनी उत्कट इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भगवान बुद्धांनी त्यांचे 8 केस जटा स्मृतिचिन्ह म्हणून दिले. व्यापारी बंधूंनी त्या केसांना श्रद्धापूर्वक स्वीकारले. तेच भगवंताचे स्मृतिचिन्ह समजून स्वदेशी गेल्यावर त्यावर मोठा चैत्य बांधला. त्यातून उपोत्स्थाच्या दिवशी नीलरश्मी निघत असत अशी दंतकथा मनोरथपूर्णीत आली आहे. यापैकी 1 केस अशोकाच्या वेळी मोग्गलीपुत्ततीस महास्थविराने सुवर्णभूमीला पाठविले. सोण आणि उत्तर या 2 स्थविरांनी ब्रह्मदेशाला नेले व त्याच्यावरच रंगूनला असलेला अत्यंत भव्य सुवर्णचित्य स्वेदगुंफ्या उभारला आहे अशी ब्रह्मी लोकांची समजूत आहे. या दोन्ही व्यापारी बंधूंनी भगवान बुद्धाने उपासक म्हणून दीक्षित केले आणि त्यांना स्मृतिप्रीत्यर्थ 8 केस दिले. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. 3. संघमित्रा व महेंद्र यांचे प्रयाण. सम्राट अशोकाने त्यांचे धम्मगुरु महास्थवीर मोग्गलीपुत्तीस यांना एकदा विचारले होते, भते बौद्ध धम्मात सर्वात अधिक त्याग कोणाचा? त्यावर भते म्हणाले, राजन, भगवंतांच्या जीवनकाळात आणि त्यांच्यानंतर 300 वर्षात तुझ्यासारखा त्यागी कोणीही झाला नाही. तेव्हा सम्राट अशोक म्हणाले, भते, माझ्यासारखा दानी उपासकास धम्माचा उत्तराधिकारी किंवा धम्माचा दायाद म्हणता येईल काय? त्यावर महास्थवीर मोग्गलीपुत्तीस म्हणाले, राजाधिराज, तुझ्यासारखा महात्यागी सम्राटास धम्माचा दायादा म्हणता येणार नाही. फार तर अशा त्यागी व्यक्तीस धम्माचा दाता, दायक म्हणता येईल. तेव्हा सम्राट अशोकाने धम्मगुरु तिस्सास पृच्छा केली, भते, मला धम्माचा दायाद बनण्यासाठी आणखी काय करावे लागेल? तेव्हा भते म्हणाले, जो कोणी आपला स्वतःचा मुलगा वा मुलगी धम्मासाठी दान देतो, त्यांना धम्मामध्ये प्रवर्जित करून भिक्खू बनवितो, तोच दायक आणि दायाद या दोन्ही उपाधींसाठी पात्र ठरतो. धम्माचा दायाद बनण्यासाठी महाराज अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांना जवळ बोलावून विचारले, तात काय आपण दोघेही प्रवर्जा ग्रहण कराल? दोन्ही मुलांनी उत्तर दिले, देव, जर आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवर्जित होऊ. प्रवर्जा ग्रहण करण्याने आमचे व आपलेही कल्याण होईल असे आम्हाला वाटते. त्यानुसार सम्राट अशोकाचे अपत्य पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा या दोघांनी आपल्या पित्याच्या इच्छेखातर गृहस्थ जीवनाचा त्याग करून प्रवर्जा घेतली. त्यावेळी महेंद्राचे वय 20 वर्षाचे तर संघमित्राचे वय अवघे 18 वर्षाचे होते. जेव्हा महानाम महेंद्रास प्रवर्जित होऊन 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, तेव्हा धम्मगुरु मोग्गलीपुत्तीस आणि संघाने त्यांना मनोरम लंकाद्वीपामध्ये जाऊन बौद्ध धम्माच्या स्थापनेची आज्ञा केली. धम्मगुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून स्थवीर महेंद्राने उपाध्याय व संघास वंदन केले. सोबत 4 स्थविरांना सोबत घेऊन बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी लंकाद्वीप गाठले. तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. इसपू 252 या वर्षी. तसेच काही काळानंतर भिक्खुणी संघमित्रा यांनाही बोधिवृक्षाच्या फांदीसह महामती महेंद्रांनी श्रीलंकेस बोलावून घेतले. संघमित्रा अनेक श्रामणेरींना सोबत घेऊन लंकेत दाखल झाली. श्रीलंकेचा महाराजा देवनामप्रिय तिस आणि त्यांची महाराणी अनुला यांच्या व महेंद्रांच्या निमंत्रणावरून संघमित्रा बोधिवृक्षाची एक शाखा घेऊन श्रीलंकेमध्ये दाखल झाली. तेथे भिक्खुणी संघाच्या शाखेची स्थापना केली.
नंतर हळूहळू संघमित्राने महाराणी व तिच्या सोबतच्या अनेक कुलीन स्त्रियांना तसेच 500 कुमारिकांना भिक्खुणी संघात प्रविष्ट केले. भिक्खुणी संघमित्रा यांनी भारतातून आणलेली बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेच्या अनुराधापुरम येथे लावली. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. 4. भिक्खू महेंद्राचे निर्वाण. प्रियदर्शी सम्राट अशोक यांचा पुत्र महेंद्र यांचा जन्म मध्य प्रदेशातील विदिशा या नगरीत इसपू 285 मध्ये झाला होता. सम्राट अशोकांना दायाद ही पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांचा पुत्र अशोक यांनी स्वतः प्रवर्जित होण्याची संमती दिली. ज्यावेळी त्यांनी प्रवर्जा घेतली त्यावेळी त्यांचे 20 वर्षाचे होते. प्रवर्जित होऊन 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर धम्मगुरू मोग्गलीपुत्त व संघाच्या आदेशानुसार त्यांनी लंकाद्वीप गाठले. तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. हे आधी आपण विचारात घेतले. आजही श्रीलंकेत महामहेंद्र यांच्या आगमनाचा दिवस उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. महामहेंद्र यांच्या कार्यातूनच श्रीलंका देशात संपूर्ण बुद्धवचन सर्वप्रथम लिपिबद्ध करणे तसेच पाली अठ्ठगाथांची रचना आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचे कार्य श्रीलंकेत झाले. जर महामहेंद्र आणि भिक्खुणी संघमित्रा धम्मदूत बनून श्रीलंकेला गेले नसते, तेथे धम्मसंदेश पोहोचविण्याचे प्रचार व प्रसाराचे कार्य केले नसते, संपूर्ण बुद्धवचन, त्रिपिटक तसेच अठ्ठकथांची टीका रचना केली नसती आणि धम्मसंगीती भरविल्या नसत्या तर कदाचित आज जगात त्रिपिटक दिसले नसते. बौद्ध धम्माचे विरोधक व धर्मांध आक्रमकांनी 14व्या शतकापर्यंत भारतातून बौद्ध साहित्य नष्ट केले होते. अशा अवस्थेत महामहेंद्र यांनी श्रीलंकेत ते साहित्य सुरक्षित ठेवले. तसेच 38 वर्षे श्रीलंकेत धम्मसेवा करून वयाच्या 80व्या वर्षी महामहेंद्रांनी जगाचा निरोप घेतला. हे त्याचे निर्वाण इसपू 205 मध्ये ज्येष्ठ पौर्णिमेस श्रीलंकेस अनुराधापुरम येथे झाले. या दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा तपुस्स व भ्लिक यांची धम्मदीक्षा, सुजाताची धम्मदीक्षा आणि महामहेंद्र आणि संघमित्रांच्या कार्याने अधिक पवित्र झाली आहे. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.